नमस्कार मित्रांनो. आपल्या घरासमोरील तुळस ही डौलदार व हिरवीगार असावी असं सर्वांनाच वाटतं. पण या तुळशीची नक्की काळजी कशी घ्यायची हे बऱ्याचदा लोकांना माहीत नसतं. तर चला जाणून घेऊयात आपण तुळशीची काळजी कशी घेऊ शकतो. तुळशीचे आयुर्मान हे साधारण 2 ते 5 वर्ष असते. अतिउष्ण वातावरणामध्ये तुळशीला आपल्याला सावलीत ठेवावे लागते, कारण 6 ते 8 तासाचा सौम्य सूर्यप्रकाशच तुळशीसाठी पुरेसा असतो. हिवाळ्यामध्ये तुळशीची पाने गळू लागतात आणि अशा वेळेस बुंध्याजवळील माती, पालापाचोळा व सुकलेल्या मंजिऱ्यांनी जर आपण झाकली तर तुळशीला ऊब मिळते. तसेच मातीमध्ये हळद मिसळल्यास देखील तुळशीच्या मुळांना उबदारपणा मिळतो व तुळशीचे कीटकांपासून संरक्षण होते. 2-3 महिन्यातून एकदा कडुनिंबाचे तेल पाण्यामध्ये मिक्स करून जर आपण त्याची फवारणी तुळशीवर केली तर त्याच्यामुळे कीटक आणि बुरशीपासून तुळशीचे रक्षण करता येतं. अति प्रमाणात खत आणि पाणी देखील तुळशीसाठी हानिकारक असतं. म्हणूनच 2-3 महिन्यातून एकदा कमी प्रमाणात खत घालावे आणि पाणी घालताना जेव्हा बुंध्याजवळील माती कोरडी होईल तेव्हाच तुळशीला पाणी घालावे. अति पाणी घातल्याने तुळशीची नाजूक मुळे ही कुजू शकतात. तुळशीच्या पानांवर पांढरे आवरण येते, म्हणजेच बुरशी लागते. तेव्हा काय करावे? आपण ही पाने शक्य असल्यास पुसून घ्यावीत किंवा कडुनिंबाच्या तेलाची त्याच्यावर फवारणी करावी. मंजिरी येऊ लागल्या की तुळशीला पाने फुटण्याची प्रक्रिया संथावते. अशा वेळी मंजिरी व पानांची आलेली छोटे छोटे तुरे हे वेळोवेळी छाटावेत. त्याने तुळस दाट व डेरेदार होण्यास मदत होते. याच मंजिरी सुकवून आलेले तुळशीचे बी पुन्हा पेरून नवीन तुळशीचे रोपही उगवता येते. तर चला आपण आपल्या घरासमोरील तुळस जास्तीत जास्त हिरवीगार ठेवण्याचा व तिचे आयुर्मान वाढवण्याचा प्रयत्न करूया.